सूरज केने आणि त्याच्या सोबतीला तुम्ही अजय भोईरला पाहतायत. तपस्या 11 सोनाले आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही लढत पाहतायत ती चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या दोन संघादरम्यान दोन दिग्गज संघ, दोन मातब्बर संघ BC4 फॉर्मॅट मधील तुम्हाला बघायला मिळतात आणि त्याच दोन संघांमध्ये आता ही लढत तुम्ही बघणार आहात. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम चॅलेंज स्पोर्ट्स. त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्यायचे त्या ठिकाणी. अगदी गारवा जाणवतोय सुभाजी धुमासर आणि या थंड वातावरणामध्ये एकता ट्रॉफी शाहिद खान प्रेझेंट. एकता ट्रॉफीचा देखील आनंद आज प्रत्येकी प्रेक्षक या ठिकाणी घेत असताना मोठी लढत, एक मोठा सामना आता प्रेक्षकांना बघायला मिळेल. डिफेंडिंग चॅम्पियन मागच्या वर्षीचा विजेता संघ तुम्हाला आता या ठिकाणी खेळताना दिसेल आणि गोलंदाजी करण्यासाठी वैभव माळी बॉलिंग मार्कवर आता येतोय. नेहमीच रितेश धुमालला तुम्ही ओपनिंग करताना पाहिलं विथ न्यू बॉल. मध्ये इथे थोडीशी रणनीती बदलली आपल्याला पाहायला मिळते. वैभव माळी हा पहिलं षटक करण्यासाठी सज्ज होतोय. संघामध्ये थोडस बदलली या ठिकाणी आता बघायला मिळतोय. योगेश भालेकर आणि प्रितेश पाटीलचं आगमन जरूर आता या दोन खेळाडूंच्या येण्यानं संघाची ताकद अधिक वाढली आहे. वैभवचा पहिला बॉल कटर होता, टप्पा पडला, प्ले अँड मिस, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिली आहे वैभव माळीकडनं, पहिल्या सामन्याचा सामनावीर आणि तो सातत्य आता येथे टिकवत असताना. पहिला बॉल बरोबर 11:47 डिलिव्हर झाला. पूल करायचा होता यावेळेला. पुन्हा एकदा धावबाची संधी. हो हो, बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडासा अपयशी राहिला आणि त्याचा फायदा आता होतो फलंदाजांना. 2 धावा पूर्ण, पंचांचा लेग बाईचा इशारा आणि या 2 धावांनी आता धावफलकाला सुरुवात. तपस्या 11 संघाचा 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाही आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय तपस्या 11 संघाला भूर्दंड याचा भोगावं लागेल. सन्मान्य दिलशाद शेख यांचे देखील आगमन झाले. आपलं मनपूर्व जरूर या स्पर्धेचा ते आनंद घेत होते परंतु आता ते रजा घेत आहेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आल्या आणि धावांना सुरुवात झालेली आहे. सूरज केने स्ट्रायकिंग एंडला स्विच हिट. व्हॉट अ शॉट. बॉल सर भिरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज केनेच्या बॅटमधून येतोय सिक्सर. आपण पाहतोय 2 धावांचे पॅनल देखील इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी करण्याच्या संघाला मिळालेले आहे. मात्र षटकार आपण पाहतोय अतिशय चांगला सूरज केनेच्या बॅटमधून. हा फटका खेळण्यासाठी अगोदरच तो तयारीत होता आणि टायमिंग देखील प्रॉपर त्यांनी साधलेलं आहे. कमालीचं टायमिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि सूरज केने तसा इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यासाठी आणि क्लासिकला बॅटर आहे. बॉलच्या मेरिटवर खेळत असतो. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगली लेंथ. आता बॉडी लाईनवर येणारा बॉल आणि सरळ निघून गेला विकेट किपर प्रितेशकडे. येतोय डॉट बॉल. या चेंडूवर मात्र वापसे करताना गोलंदाज वैभव माळी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आला. वैभव माळी फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. VIP डाईज वर स्ट्रेट इट, ग्रेट इट, सिक्सर. हाय हँडसम फटका आपण पाहतोय. सूरज केनेला अशा प्रकारचे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. फुल टॉस दिल्यानंतर टोल नाका देखील जवळ आहे आणि फुल टोल तर वसूल करणारच. अगदी बरोबर. फुल टॉस होता आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्लासिकला फटका. हा दुसरा षटकार आलाय वैभव माळीच्या विरोधात. काय आगाज केलाय. पुन्हा क्लासिकल क्रॅकिंग स्ट्रोक. फ्रंटफुटला येत असताना ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद तपस्या 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. बिईंग वुमेन चे फायनान्सर मुबीन नाचन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. मुबीन नाचन बिईंग ह्युमनचे फायनान्सर, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात केली आहे. 15 धावा धुमाळ सर या ठिकाणी एक एक्सलंट स्टार्ट फॉर द टीम तपस्या 11 सोनाले. नक्कीच स्वप्नवत सुरुवात आपण बघतोय. फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट म्हणता येईल.
कारण कुठल्या प्रकारचं घडी गमावलेलं नाही. बिनबाद जिंदाबाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. आणि अखेर आपण पाहतोय रितेश धुमाल आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जो बदल केला गेला होता तो बदल चांगला पाहायला मिळत नाही, कारण वैभव माले याच्या हातामध्ये चेंडू सोपला गेला मात्र तो मागणं ठरलेला आहे पहिल्या षटकामध्ये. हो, एकूण 15 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु आता रितेश धुमाल फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी येईल. सेकंड ओव्हर आणखी एक लेफ्ट आर्मर, 2 लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला चॅलेंज स्पोर्ट्समध्ये बघायला मिळतात आणि पर्यायी म्हणून किशोर मुकादम सुद्धा आहे, तोही लेफ्ट आर्मर. बॅगी 11 मध्ये देखील आपल्याला तेच बघायला मिळतं. किरण पाटील असेल, हिमांशू पाटील असेल लेफ्ट आर्म बॉलर्स, परंतु आता रितेश धुमालनं सुरुवात केली आहे. शॉर्ट ऑफ लेन हुक केलं आणि बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. खराब फटका होता खरं तर. आपण बघतोय गोलंदाजाने केली चूक, फलंदाजाने फटका केलाय हुक आणि फलंदाजाला धावांची भरपूर आहे भूक. आपण बघतोय अगदी भुकेल आहे धावांचा सूरज केने, तो अशी संधी कुठे सोडेल. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हो, भरपूर मागे टाकला होता चेंडू आणि आप ट्रॅकर होता आणि त्याच्यावरती हल्ला केला. खराब लेंथवर हा चेंडू होता आणि सरळ बॉलला भिरकावून दिलं. सीमारेषेच्या पलीकडे येणारा चौकार. मुबीन नाचन, मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एकता ट्रॉफी 2026 मध्ये. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते 19 वर. आपण पाहतोय तपस्या 11 विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स या 2 संघामधील BC4 सिटी फॉर्मॅटमधील हा सामना. दुसऱ्या फेरीमध्ये हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ देखील पाहायला मिळत आहे रितेश धुमाल फॉरेन कडून. इथे आपण पाहतोय मेडिकल रिझर्व मध्ये चेंडू टोललेला आहे. या फटक्यामध्ये ताकद झुकता आली नाही खरं तर. व्यवस्थित मेडलिंग करता आलं नाही. चेंडू एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. बघा, काही प्रेक्षक आमच्या रेलिंगवर भार देऊन उभे आहेत, बरोबर सरळ काळ्या पडद्यासमोर. त्यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षक स्टँड मध्ये बसा. रितेश धुमाल फॉरेन कडून दुरच्या टोकाकडून रिवर्स फटका आपण पाहतोय. अजय भोईर खेळताना मात्र मिस टाइम फटका होता. इथे आपण पाहतोय चेंडू सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थर्डमॅन रिझर्व मधून चौकार वसूल करताना अजय भोईर चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि तपस्या 11 संघाची धावसंख्या या चौकाराने वाढून होते आपल्याकडे 24 धावा. स्ट्राईकला प्रथमच पाहिला होता अजय भोईर याला नाही. या स्ट्राईकला आल्यानंतर पलटी शॉटने त्याने आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा बादाने विपक्ष बाबनदेव कुरून. या 2 संघामध्ये दोन्ही संघ आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच ग्रामीण पूल मधून तुम्हाला बघायला मिळेल. बाबनदेव कुरुंद आणि एकविरा बादाने दोन्ही कॅप्टन. आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. इथे मात्र आपण बघतो फुलटा चेंडू होता. मिस टाइम फटका. चेंडू खाली सेल के कुठल्या प्रकारची चूक नाही आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज अजय भोईरा बॅक टू पॅव्हलियन. खराब चेंडू होता, फुल टॉस होता, परंतु त्या फुल टॉस वर ते सफलता मिळाली आणि रितेश धुमाल फायनली ब्रेक थ्रू देताना दिसला. अजय भोईर देखील स्वतःवरती नाराज असेल, कारण हा बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती विकेट त्याशी मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 असताना पहिला धक्का लागतो आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. न्यू बॅटर प्रतीक विषय मॅन फ्रॉम डोहले आपल्याला पाहायला मिळतोय. वाफाले नक्कीच आपण बघतोय मॅन फ्रॉम वाफाले, जो ग्रामीण फॉर्मॅटमधून देखील खेळताना पाहायला मिळाला होता आणि सिटी फॉर्मॅटमधून आता मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 11:46 हा डाव सुरू झालाय. रितेश धुमाल बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र आपण बघतोय चेंडूला आपटे दिले होते आणि फलंदाज आवाक्यावरचा चेंडू होता, रिस पासून दूर आणि इथे मात्र भुर्दंड भोगावं लागेल तुझा गोलंदाजाला. सिटी क्रिकेट आपण पाहतोय BC4 क्रिकेटसाठी BC4चे प्रेसिडेंट अल्ताफ बाली सर आणि त्याचबरोबर भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार सन्मान्य महेशजी चौगुले साहेब, ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या 44,000. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. सेकंड प्राइज मांगीलाल पालीवाल मॅगी भाई 22,000 त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत, त्यांचे विशेष आभार.
इथे मात्र अगदी विकेट टू विकेट हा चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता आणि इथे या विकेटचा पतन, फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होताना तपेसा 11 संघाचा प्रतीक विशेषच्या रूपाने 25 धावफलकावरती असताना आणि आता पलटवार चॅलेंज संघाचा दिसून येतोय त्या ठिकाणी. रितेश धुमाल सुरुवात करत चुकीच्या बॉलनं केली, परंतु तदनंतर विकेट्स आता या ठिकाणी पूर्ण करत असताना 2 खेळाडूंना आतापर्यंत त्यानं बाद केलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं तर बॅटर अजय भोईरला त्यानं बाद केला आणि तदनंतर प्रतीक विषय थोडासा ऑफ कलर दिसला या मैदानावर. ग्रामीण फॉर्मॅटमधून खेळत असताना देखील त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही आणि आता सिटी फॉर्मॅटमधून खेळत असताना देखील थोडंसं निराश त्यानं केलेलं आहे. न्यू बॅटर करण कदम आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले आहेत. आपण पाहतोय अजय भोईर यांनी सुरुवात चौकाराने केली होती, म्हणजे त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आले नाही आणि या प्रतीक विषय अगदी शून्यावर बाद होताना पाहायला मिळाला होता. रितेश धुमाल यांनी आतापर्यंत 2 धक्के दिलेले आहेत, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. पहिले षटक मार्ग ठरलं होतं आणि त्यानंतर रितेश धुमाल यांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाला. प्लॅन मिस इथे आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. थोडंसं मिसफील्ड देखील पाहायला मिळत आणि लेगबाचा इशारा पंचाकडून येतोय. तर अशा प्रकारे या आव्हान दरम्यान या षटकाची देखील समाप्ती, 2 षटक समाप्त झालेले आहे. P1 आणि P2 या 2 मेंटेनरी फॉर्मॅटच्या षटकाच्या समाप्तीनंतर तपस 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 26 धावा. 13च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत, परंतु पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक आता पलटवार करणारच होतं. कमबॅक करून जरूर दिले, कारण 2 विकेट्स प्राप्त केल्या रितेश धुमालनं आणि 2 षटकांसाठी आतापर्यंत वेळ घेतलाय तो बरोबर 11 मिनिटांचा. लक्षात ठेवा, 11 वाजून 46 मिनिटांनी डाव सुरू झाला आणि आता 11:57 झालेले आहेत. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 षटकही पूर्ण करायची आहेत. योगेश भालेकर थर्ड ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर करण कदम. करणला आता इथून चांगली साथ द्यावी लागेल सूरज केनेला, कारण सूरज एका बाजूने चांगला खेळतोय. 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु त्याला साथ मिळणं गरजेचे आहे. योग्य ती साथ आता एका बॅटरला द्यावी लागेल. खरं तर फार लवकर साथ सोडली त्या ठिकाणी आपण बघितलं. अजय भोईर आणि प्रतीक विशेला देखील मोठं योगदान देता आलं नाही. मात्र आता यावेळेला सूरजला करण कदम इथून चांगली साथ देणार का, एक चांगला खेळ अपेक्षित आहे आता या जोडीकडनं. तो खेळ आपल्याला बघायला मिळेल का. तपस 11 सोनालीनं गतवर्षी पहिलीच स्पर्धा डीडीच्या क्रीडांगणावरती जिंकली होती, जी चॅम्पियन ट्रॉफी होती. या वर्षीची चॅम्पियन ट्रॉफी मॅगी 11 च्या नावी राहिली. फ्लिक केल्या, बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने जमिनी मार्गाने येतोय आणि डीपमध्ये प्रोटेक्शन फक्त मिळेल 1 असाव. सिटी फॉर्मॅटमधील देखील आजचा 3रा सामना आपल्याला बघायला मिळतो आणि ग्रामीणचे आतापर्यंत 6 सामने आपण कव्हर केलेले आहेत. यानंतर ग्रामीण फॉर्मॅटमधील सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे बाबनदेव कुरूंच्या विपक्षामध्ये सामना रंगणार आहे, तो म्हणजे आई एकविरा स्पोर्ट भादाने. या दोन्ही संघानं खरं तर बोरिवलीच्या संघांना पराभूत केलेलं आहे. भादाने संघानं BCC बोरिवली संघाला पराभूत केलं आणि बाबनदेव कुरून संघानं NCC बोरिवली संघाला पराभूत केलेला आहे. वालेकर फुल टॉस, नो बॉलचा इशारा आणि बॉलला पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय षटकार आणि धावा मिळतील 7. 6+1 आपण पाहतोय हा षटकार राव इथे पाहायला मिळतोय आणि प्लस आपण बघितलं तर नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 7 धावा, सत्ते पे सत्ता, आम्ही सातपुते चित्रपट सृष्टीमधील हे नामांकित दोन्ही चित्रपट, परंतु हा सत्ता कुठेतरी डोकेदुखी ठरणार असेल तो चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघासाठी. अगदी बरोबर, कारण या 7ने आपण पाहतोय धावसंख्या कधी घात करू शकते, कारण धावसंख्या पोहोचलेली 34 वर. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड नाव. जवळजवळ आता 12 वाजायला आले तरी देखील प्रेक्षक वर्ग काय तुम्हाला सर मागे वळून पाहत नाही. एकदा की स्टँड मध्ये बसला, एवढी थंडी आहे, या थंडीच्या दिवसांमध्ये देखील या स्पर्धेचा ते आनंद घेताना कुठेतरी एक विरंगुळा म्हणून
डोक्यावर असणारं ताण तणाव, पूर्ण दिवसाचा जो व्याप असतो कामाचा व्यवसायाचा, तो कुठेतरी दूर करण्यासाठी आफ्रीटचा बॉल आहे, समोर स्लॅश केलाय, गॅप फाइंड करत असताना बॉलला पाठवलाय कव्हरच्या पलीकडे. भालेकरच्या विरुद्ध भाला नाही तर बॅट चालवतोय सूरज केने, वार करतोय, आलाय चौकार. आणि ती देखील तलवारी सारखी चालवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता भालेकर विरुद्ध हा चौकार पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे खाली क्षेत्र होतं आणि त्याच ठिकाणी येणारा चौकार आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराने स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत वेगानं 38 व 38. फार मोठ्या टोटलकडे वाटचाल सध्या तरी आपण पाहतोय, परंतु आज रनचेज होतोय, धावांचा पाठलाग होतोय या क्रीडांगणावरती, कारण धावा मोठ्या प्रमाणात बनतात. मॅगी 11चा सामना तुम्ही बघितला, मुर्तुजा स्पोर्ट्सच्या विरुद्ध 70 धावा अवघ्या 4 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या होत्या. म्हणून आता तोच निर्धार सूरज केनेचा, त्याला माहिती आहे की या क्रीडांगणावरती धावा प्रचंड वेगाने बनतात. भालेकर राऊंड द विकेट, ऑफ कटर होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, परंतु झेल पकडता आलेली नाहीये आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. खरं तर विरुद्ध दिशेने धावत असताना अशा प्रकारच्या कॅचेस थोड्याशा कठीण असतात तुम्हाला सर. अगदी बरोबर. झेल होण्यासारखे खरे तर संभावना नव्हती. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता आणि झेल मात्र अवघड होता. 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती. 40 धावा, 40 रन्स ऑन दी बोर्ड नाव. तिसरं षटक यावेळेला मार्गस्थ असताना इथून आता कळाले आहे ते जरूर 70च्या वर लक्ष त्यांना द्यायचं आहे, 80 पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच निर्धारानं सध्या फलंदाजी करतोय सूरज आणि करण. कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल आणि ही चांगली लाईन होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हा चांगला वापर लेकटचा करताना आपण बघतोय, खास का करून त्याची ओळख आहे आणि तो चेंडू त्याच्या भात्यातील पाहायला मिळतोय. वालेकर पुन्हा त्याच्या स्ट्रेंथवर आता काम करताना आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव. या चेंडूसाठी तर खरं तर भालेकरला ओळखलं जातं आणि तेच चेंडू 2 त्याने हाताळले आहेत. लेग कटर त्याचा अस्त्र आहे, मुख्य विपन आहे आणि ते आता त्यानं बाहेर काढल्या. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सूरज समोर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा कटर आहे, अपील देखील करण्यात आले त्या ठिकाणी. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 40ला 2 गडी बाद. तपस्या 11 सोनाले. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 40 धावा. यानंतर आपण ग्रामीण पूलकडे पुन्हा एकदा बोलणार होता. ग्रामीण पूलमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला एकविरा भादाने विपक्ष बाबनदेव कुरून या 2 संघामध्ये. एकविरा भादाने संघाने बीसीसी बोरिवली संघाला पराभूत केलं होतं, तर बाबनदेव कुरून संघाने या गोल्डन षटकाराने एनसीसी बोरिवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं आणि ते 2 संघ आता मात्र आमने सामने पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजचा दिवस संमिश्र आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजांच्या फलंदाजांच्या नावे देखील राहिलेलं आहे आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 2 गोलंदाज आणि 2 फलंदाज नावे समीर ठाकरे आजचा दिवस राहिलेला आहे. कारण आज 2 जानेवारी आजच्या दिवसाचा विचार केला तर 1869 क्रिकेटच्या इतिहासामधील पहिली विकेट हॅट्रिक ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड सोफर यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पूर्ण केली होती. आजच्या दिवसाचा विचार केला तर सुनील गावस्कर यांनी 187 धावा कोटून वेस्टविरुद्ध दुसऱ्या डावामध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आज डॉन ब्रॅडमन यांनी देखील द्विशतक झळकवलं होतं आणि आजच्या दिवशी डेरन गॉफ यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. ये बात हुई. कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ P1D सुभाषित धुमाळ जर का कॉम्बॉक्स मध्ये असले तर हे रेकॉर्ड्स तुम्हाला ऐकायला मिळतीलच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील. 4थं षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी वैभव वाडी पुन्हा एकदा मला वाटतं त्याचा एंड बदललाय. आता 4थ्या षटकामध्ये त्याला आणलाय, कमी गतीने टाकलेला बॉल आणि थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला लेफ्टी बॅटर समोर. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक खरं तर खर्चिक होतं आणि मात्र पुन्हा एकदा संघटनेने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि पहिला चेंडू त्याने निर्धाव देखील हाताळलेला आहे. आपण पाहतोय इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. टर्न केलेला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका बाजूला सूरज केने चांगली फलंदाजी करतोय, मात्र त्याला चांगली साथ इथे मात्र कुठल्याही फलंदाजाला देता आलेली नाही.
आपण बघितलं तर अजय भोईर लवकर बाद झाला, त्यानंतर प्रतीक विषय देखील लवकर बाद झाला होता. करण कदम याला त्याला चांगली साथ द्यावी लागेल. एक भागीदारीची खरं तर आवश्यकता आहे. तपस्या 11 संघाला जर चॅलेंज स्पोर्ट्स संघासमोर एक चांगलं चॅलेंज फेस करायचं असेल, ठेवायचं असेल, तर इथे एक चांगली पार्टनरशिप त्यांना बनवावी लागेल. वैभव माली सामन्याकडे फलंदाज सूरज केने. फोर्स केलेल्या चेंडूला गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. तपस्या 11 संघाची धावसंख्या या 2ने पोहोचते ते 43 वर 43. BC4 सिटी फॉर्मॅटमधील हा सामना आपण बघतोय. तपस्या 11 विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. दोरोच्या टोकाकडून वैभव माली बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न होता, आपण पाहतोय या पडल्यानंतर बाहेर वळताना चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडू हाताळले आहेत, फक्त इनमेन 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये वैभव माली करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र लेफ्ट उडवलेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. या झेल ड्रॉप, हात आहे लेकिन मुंह नाही लगा असंच म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता तिथे क्षेत्ररक्षकाचा, मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. योगेश भालेकर तिथे सज्ज होता. धावसंख्या 4 44 धावा, वैयक्तिक 33 या धावसंख्येवर सूरज केने फलंदाजी करतोय. 17 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलेला आहे. अँकर रोल खरं तर त्यांनी निभावलेला आहे. आपण मध्ये तपस्या 11 संघाची या धावसंख्या त्याच्यामुळेच वाढलेली आहे. इथे पाहिला आणि जाऊ दिला आणि एक छोटी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. 1+1 कारण पंचांचा इशारा वाईटचा देखील येतोय. अशा 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. धावपल्याकडे 46 धाव 46. यानंतर ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. बाबनदेव कुरून विपक्ष अय्यवीरा भादाने. दोन्ही संघांना टॉससाठी या रिपोर्टिंग करायचे आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार आणि चौकाराने अर्धशतक देखील पूर्ण होतोय तपस्या 11 संघाचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा धावपल्यावर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ग्रामीण पूलमधील अय्यवीरा भादाने विपक्ष बाबनदेव कुरून या 2 संघामध्ये. चार षटकांची समाप्ती आपण पाहतोय. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक देखील तपस्या 11 संघाचं पूर्ण झालेलं आहे. 18 चेंडूचा सामना करताना 37 धावसंख्येवर सूरज केने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा स्कोर कार्ड वरती आणि इथून आता योगेश भालेकर पुन्हा एकदा त्याच्याचकडे चेंडू सोपवला आणि पहिल्या षटकामध्ये खरं तर भालेकरनं 14 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 3 बॉलवर त्या 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर लागोपाठ 3 चेंडू त्यानंही डॉट फेकले होते आणि पुन्हा कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि 5वं षटक सध्या तरी आपण विचार केला तर या ठिकाणी 37 वर बॅटिंग करतोय. ओहो हो, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कारण कदम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. धन्यवाद सैफ पटेल, ज्यांच्याकडून चहाची व्यवस्था आमच्या कॉम्बॉक्स मध्ये केलेली आहे. असं म्हटलं जाते की चहाला वेल नसते, मध्ये वेळेवर चहा हवाच आणि वेळेवर चहा आलेला नाही. भालेकर पुन्हा त्याच दिशेनं जणू काय मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. ज्या प्रकारे हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा योगेश भालेकर, करण कदम थोडस स्ट्रगल करत असताना चाच पळतोय. पुन्हा कट करायचा होता. आणखी एक डॉट बॉल. भालेकर कमाल करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 3 शेवटचे डॉट बॉल आणि या ओव्हरमधील सुरुवातीचे 3 लागोपाठ डॉट म्हणजे कंटिन्यू 6 चेंडू त्यानं निर्धाव टाकलेत. भूल भलैया आपण पाहतोय. ढोंटे रह जाओगे ढोंडो ढोंडो रे साजना, अशी सध्या स्थिती आपण पाहतोय फलंदाजांची. कदमचे कदम पुढे येत नाही आणि म्हणूनच आपण पाहतोय हे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
पुन्हा राऊंड द विकेट. पुन्हा कटेर होता, लॉफ्ट केलाय, आता गॅप शोधलाय, परंतु किशोर बॉल पर्यंत पोहोचला होता. झेल पकडता आलेली नाही आणि त्याच दरम्यान मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 51 धावा आहेत. सूरज केने एकटा या ठिकाणी संघर्ष करतोय असं म्हणूया. 18 चेंडूमध्ये 37 धावा इंडिव्हिज्युअली त्यानं बनवल्यात. आणि तदनंतर करण कदमचा आपण विचार केला तर 8 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात. BC4चं क्रिकेट आहे आणि BC4च्या क्रिकेटमध्ये पहिलं पारितोषिक जे आहे ते हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले आणि अल्ताफ बाली सर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय कारण प्रथम क्रमांकाचा सिटी फॉर्मेटमध्ये पारितोषिक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. पुन्हा राऊंड द विकेट. योगेश भालेकर, सूरज समोर, कटर गरकन बाहेरच्या दिशेने वळवलाय बॉल आणि सूरज समोर देखील लागोपाठ चौथा निर्धाव टाकलाय. एकच धाव आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केले योगेश भालेकरनं. कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास का ठेवला ते त्याने आता सिद्ध केलेलं आहे. विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाहीये. शेवटचा बॉल आता बरोबर ओव्हर पिच होता आणि इथे मिडविकेटच्या दिशेने बॉलला पाठवलंय सचिन. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेने स्कोर आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेला आहे. 52 धावा, फक्त 2 धावा या ओव्हर मध्ये आल्या. इकॉनॉमिकल षटक बघायला मिळालं योगेश भालेकरच्या माध्यमातून. ग्रेट बॉलिंग. नक्कीच ग्रेट बॉलिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला ग्रामीणसाठी या पारितोषिक स्पॉन्सर केलेले आहे. फर्स्ट प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे विष्णुदादा संदेश साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये ग्रामीण फॉर्मॅटसाठी हे प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज आम्हाला अतकुली गावचे समशक उद्योगपती प्रकाश भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचं स्पॉन्सर त्यांचं विशेष धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राइज आम्हाला ढोलेगावचे रुपेजी जाधव साहेबांकडून स्पॉन्सर केलेले 12,000 रुपये त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक खडोली गावचे उद्योगपती सलमान शेख साहेबांकडून स्पॉन्सर केलेले 12,000 रुपये त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 52 धावा. मागील षटक आपण बघितलं तर खूपच इकॉनॉमिकल राहिलं. योगेश भालेकर यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. किशोर मुकादम येतो आता मध्ये दूरच्या टोकाकडून. किशोर मुकादमेचा सामना करेल फलंदाज सूरज केने. इथे या प्रॉपर टायमिंग साधताना खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 53. मागील षटकापासून आपण जर बघितलं तर धावांसाठी संघर्ष करताना तपेश 11 संघ त्या संघाचे बॅटर पाहायला मिळतात. कारण पूर्णपणे जखडून आणि पकडून या फलंदाजांना ठेवलेलं आहे. मोठे फटके खेळण्याची तर मुभा दिलेलीच नाही, मात्र धावांपासून देखील वंचित ठेवलेलं आहे. किशोर मुकादम फिरकी गोलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर फिरताना पाहायला मिळतोय. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेलेली आहे. बॅटिंग साईडने इथे वाईडसाठी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये BC4 सिटी फॉर्मॅटसाठी देखील आपण पारितोषिक पाहतो, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेबांनी अल्ताफ अली साहेबांनी स्पॉन्सर केले आहे. इट्स फेवरेट डिलिव्हरी आपण पाहतोय. बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय दिशांत चेंडू आणि या दिशांत चेंडूचा खरपूस समाचार चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार चौकार. फायनली आता पहिला प्रॉमिसिंग फटका आपण करण कदमच्या बॅटमधून पाहतोय. दोवा फुल टॉस स्वीप करत असताना किशोर मुकादम काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न त्याचा होता जरूर. बॅक ऑफ द डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न आणि तो फुल टॉस आला, त्याच्यावरती चौकार मिळाला. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 57. बाबादेव कुरूंच्या विपक्षामध्ये I एकविरा स्पोर्ट बाद आणि अशी लढत तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. ग्रामीण पूल मधील तो सामना आपल्याला पाहायला मिळेल.
सध्या सिटी पूल मधील सामना आपण पाहतोय. तपस्या लेवून विपक्ष 40 स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. धावसंख्या 57-57. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट. एक्स्ट्रा धाव आता इथून कुठेतरी पुन्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल, कारण स्कोर जसा पुढे जातो. धावसंख्या 58 धावा. स्विंग अँड मिस यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा फिरकी घेताना देखील पाहायला मिळतोय. सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर नाराज आहे, कारण त्याला संधीच मिळाली नाहीये या षटकामध्ये. खरं तर पहिला बॉल फेस केला सिंगल आल्यानंतर. पुढील चेंडू इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे आपण पाहू शकता. झेल ड्रॉप. जतीन पाटील मॅन फ्रॉम कारिवली याच्याकडून चूक घडली जाते आणि त्या चुकीचा भूदंड एका धावेने भोगावा देखील लागतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने स्कोर आता 59 या आकड्यावरती. सरळ डीप मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उभा होता जतीन पाटील, त्याच्याकडे बॉल गेला होता परंतु त्याला झेल तेथे पकडता आली नाही आणि एक धाव देखील मिळाली आणि याचबरोबर स्ट्राईक रोटेट ही झाली. सूरज केनेकडे स्ट्रायकिंग एंड आता आपल्याला बघायला मिळतो. तो वेल सेट आहे. वैयक्तिक 39 धावसंख्येतून फलंदाजी करतोय. 21 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आणि वन मॅन आर्मी या इनिंग मध्ये पाहायला मिळालेला आहे. हो 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 लॉफ्टर फटका. अगदी 4 इंचाच्या चेंडूला लिंबू बनवताना आपण बघतोय सन ऑफ गोरसई सूरज केने. चर्चा तीच करत होत की एक रन मिळाली जेथे कॅच सोडल्यानंतर आणि स्ट्रायकिंग एंड सूरजकडे मिळाला जो वेल सेट आहे आणि शेवटच्या बॉलवर त्याच्या बॅटमधून आला हा सिक्सर आणि या षटकारानं 65 धावा स्कोर कार्ड वरती. 66 धावांचं लक्ष्य. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. बाबनदेव कुरूंच्या विरोधात आई एकविरा स्पोर्ट भादाने. नेक्स्ट मॅच पीटीसी ग्रामीण मधील. माईज शेख आणि शाहरुख शेख यांना विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. त्यांच्या शुभाशय आपण करत आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. अमन शेख आपण सुद्धा यायचंय. चला दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. 4 षटकांचा सामना आहे आणि आपले मान्यवर येत आहेत. त्यांच्या शुभाशय आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आहे. एका बाजूला फ्रेंड्स आणि दुसऱ्या बाजूला एकता ट्रॉफी 2026. फ्रेंड्स ग्रुप असा कॉल होता आणि फ्रेंड्स ग्रुपच आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकलाय आई एकविरा स्पोर्ट भादाने ना. पाहुण्यांना विनंती आहे पुन्हा आपण मंचावरती बघावं. मागचा सामना BCC बोरिवली घरच्या मैदानावर स्वतः स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना परास्त केलं. त्यावेळेला कशी एक्साइटमेंट होती आणि वातावरण होतं? एक्साइटमेंट तर भरपूर होते आणि वातावरण पण खूप चांगलं होतं. मॅच पण हाय व्होल्टेज झालती आणि मॅच पण खूप चांगली झाली. मॅच गेलेली. टॉस जिंकलाय 4 षटकांचा सामना. काय निर्णय घेतोस? बॅटिंग. काय कारण आहे बॅटिंग करण्याचं? पहिल्या मॅचमध्ये धावांचं संरक्षण केलं म्हणून की ह्या मॅचमध्ये वेगळी स्ट्रॅटेजी? नाही, आमचे बॉलर चांगले आणि आमच्या बॉलरांच्यावर आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे बॉलर चांगली बॉलिंग टाकतात. जरूर शुभेच्छा असेल. हाय व्होल्टेज सामना तुम्ही जिंकला. गावकऱ्यांना आनंद दिला. वाटलं होतं की एका ओव्हरमध्ये 30 धावा चेस होतील? हो, नक्कीच वाटलं होतं, कारण की बॅट्समन कॅपेबल आहेत आमचे तेवढ्या. क्या बात आहे. मात्र आता इथून क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. मागच्या मॅचमध्ये जरूर 5 षटकांचा सामना होता. त्यावेळेला गोलंदाजांकडनं चुका झाल्या होत्या, परंतु ॲज अ कॅप्टन आता काय चेंजेस करशील? तो संघ राहील आणि इथे त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करशील? संघ तर नाही चेंज होणार, पण जी टीम आहे त्याच्यानी खेळू आणि परफेक्ट 100% द्यायचं काम करू आमचं. मग प्रतिस्पर्धी संघाला 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवाल? 40+ आतमध्येच थांबू. शुभेच्छा असेल त्यासाठी तुम्हाला. तर मित्रांनो, यापुढील जो सामना होणार आहे तो ग्रामीण फॉर्मॅटमधील सामना होणार आहे आणि जिथे टॉस जिंकलाय तो आई एकविरा स्पोर्ट भादाने या संघाच्या कर्णधारानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करताना तुम्ही बाबनदेव कुरुन संघाला पाहाल. आणि आता जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मजर खान यांच्या सोबतीनं सज्ज होत आहे सुभाषजी धुमाळ. टार्गेट भरपूर मोठं आहे. त्यांचा पाठलाग होणार की त्यांचं संरक्षण होणार? जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच समीर ठाकरे. खेल को तुरंत ही शुरू करना होगा. तपस्या स्पोर्ट्स तुरंत ही आपको फील्डिंग लगानी और दोनों ओपनर बल्लेबाज इस वक्त आते हुए चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से जो पारी की शुरुआत करेंगे वैभव माली और सचिन भोईर.
टारगेट जो रखा गया है चैलेंज के सामने वो 66 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। पहली पारी में जिस तरह से बल्लेबाजी रही है सूरज के ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उनकी रही है। 45 रनों की नाबाद पारी उन्होंने खेली है। हालांकि सूरज का साथ कोई और बल्लेबाज उतना नहीं दे पाए है। 66 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत करने के लिए। और पहले ओवर में गेंदबाजी के लिए सूरज गेंदबाजी की शुरुआत वहां पर करते हुए। BC4 फॉर्मेट का एक और मुकाबला, एक बड़ा मुकाबला ये चलता हुआ तपस्या स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में ये मैच यहाँ पर खेला जा रहा है। इसके बाद जो मैच रहेगा ग्रामीण फॉर्मेट का एक और मैच रहेगा। समय यहाँ पर थोड़ा सा लेती हुई टीम, लेकिन इतना ज़्यादा समय नहीं लेना है। तुरंत ही खेल को अब यहाँ से शुरू करना है। वेलकम समीर, एक बार फिर से आपका स्वागत है हमारे कमेंट्री बॉक्स में। थँक्यू। आणि 66 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही मैदानामध्ये बघतायत। वैभव माळे आणि त्याच्या सोबतीला कॅप्टन सचिन भोईरला तुम्ही पाहतायत। मागच्या सामन्यामध्ये या दोन्ही सलामीवीरांकडून चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला होता आणि आता सूरज केने काय बॅटिंग पाहायला मिळाली। 45 धावा नॉट आउट त्याच्या बॅटमधून तुम्ही बघितल्या आणि तोच आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। एक चांगलं बॅटल, चांगलं युद्ध आता या दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण दोन्ही टीम मध्ये तुल्यबल खेळाडू आहेत। त्याच्यामुळे चांगले संघर्षाची अपेक्षा आता जरूर प्रेक्षकांना असेल। सूरज केने पहिल्या षटकाला सुरुवात करेल तपस्या 11 सोनाली टीम कडून। सामना करेल बॅटर सचिन भोईर। तो पहिला चेंडू थोडासा खाली राहणारा होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलनं सुरुवात झाली। सूरजने अपने षटकाला डॉट बॉलनं सुरुवात केली है। जी बिल्कुल, एक अच्छी गेंद के साथ यहाँ पर सेकंड इनिंग की शुरुआत करते हुए सूरज के ने, हालांकि गेंद ने उतना उछाल नहीं लिया था और शॉर्ट पुल लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर सचिन भोईर। एक अच्छी गेंद के साथ शुरुआत यहाँ पर की गई है। बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन रही है इस मैच में सूरज केने द्वारा। नाबाद 45 रनों की एक शानदार पारी खेली है उन्होंने। हो, अगदी बरोबर। आणि आता गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय। पूलचा फटका, शॉर्ट ऑन पूल ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत। एकच धाव तेथे मिळेल आणि या एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक धावांना सुरुवात करत असताना चॅलेंज स्पोर्ट भिवंडी साठी जी बिल्कुल, सिंगल के साथ यहाँ पर पारी की शुरुआत की है टीम के कैप्टन सचिन भोईर। पिछले मैच में भी वैभव माली और सचिन भोईर ने जो पारी खेली थी डीओ स्पोर्ट्स के सामने वो बहुत ही बेहतरीन रही थी। और चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन, उनकी यही अपेक्षा रहेंगी कि इस मैच में भी वो उसी तरह से बल्लेबाजी करे। पुन्हा एकदा सूरज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। सामना करेल बॅटर वैभव। ओ, समोरच्या दिशेनंच लॉक केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। सर्व व्हीआयपी डाईज वर येतोय हा क्लासिकल सिक्सर वैभव माळीच्या बॅट मधून। क्या कमाल का स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर इस वक्त आता हुआ वैभव माली के बल्ले से। स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े ये एक बहुत ही बेहतरीन सिक्सर लगाया वहां पर वैभव माली। सिक्सर के साथ अपनी पारी का आगाज वहां पर किया है उन्होंने। काय टायमिंग होतं परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट करत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला वैभव माळीनं। पुन्हा एकदा आता ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात बॉलवर, फक्त मिळेल एकच धाव। बिल्कुल, इस बार इस ट्रैक को रोटेट किया वहां पर वैभव ने। हालांकि फिर से बड़ा हिट लगाना चाहते थे, लेकिन अलोंग द ग्राउंड गेंद जाती हुई और बहुत ही बेहतरीन फील्डिंग करण कदम द्वारा। इस सिंगल के साथ टीम का स्कोर 8 पर जा पहुंचा है। दरम्यान या ठिकाणी आली हारे यांचे शुभागमन झाले। प्रेझेंटेशन बॉक्स ज्यांच्या नावानं तुम्ही पाहतायत, आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। स्लॉग हिट सचिन भोईर आणि त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे, आउट ऑफ द ग्राउंड येतोय सिक्सर। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर सचिन के बल्ले से आता हुआ। अपने अंदाज में इस गेंद को खेल दिया वहां पर सचिन भोईर ने और गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। दोन्ही फलंदाजांनी आता षटकार लगावलेत। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता। उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि उद्या ओपन ग्रामीण चे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहात। आई एकविरा स्पोर्ट्स सांगे विरुद्ध RCC राया पहिला सामना असेल।
बरोबर 1:30 वाजता दोन्ही टीमनं या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. एकविरा स्पोर्ट्स सांगे आणि RCC राया. ओ क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका होता आणि बॉल सरळ कवच सीमारेषेच्या पलीकडे येतोय. चौकार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे जाताना धावफलकावरती 18 धावा. नेक्स्ट मॅच मेहर 11 बापगाव. मला वाटतं मेहर 11 बापगावच्या जागेवरती गोरेगाव संघ असेल आणि त्यांच्या विरुद्ध महापोली स्पोर्ट्स, त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध आझाद स्पोर्ट खैरना, त्यानंतर रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस साई स्पोर्ट खारबाव, त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट भावाले बी वर्सेस अम्मू 11 काशीमीरा, नांदकर स्पोर्ट गावदेवी नांदकर आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक मीरा रोड. असं उद्याचं लॉट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. उद्या हे एकूण 12 संघ तुम्हाला खेळताना दिसतील या स्पर्धेच्या माध्यमातून, याची नोंद असू द्या. ग्रामीण आणि त्याचबरोबर शहरी क्रिकेट, सिटी क्रिकेटचा हा महासंग्राम म्हणजेच एकता ट्रॉफी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती 18 आणि 2 धावा ज्या पेनल्टीज आहेत त्या देखील आपण ऍड करतोय. 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आणि त्याच्याचमुळे 2 धावांची पेनल्टी तपस्या 11 सोनाले संघाला असेल. त्या 2 धावा आपण ऍड करतोय. धावसंख्या असेल धावफलकावरती 20. पहला ओवर जो रहा है सूरज कहने का थोड़ा सा महंगा ओवर रहा है. 18 रन खर्च किए उन्होंने अपनी गेंदबाजी में और 2 रनों का जो पेनल्टी रहा था वो भी अब यहाँ पर ऐड कर दिया गया है. तो 20 रन बनाए गए पहले ओवर की समाप्ति के बाद. एक अच्छी शुरुआत यहाँ पर दिलाते हुए फिर से एक बार सचिन भोईर और वैभव माली. समय यहाँ पर थोड़ा ज़्यादा लेती हुई तपस्या स्पोर्ट्स. तुरंत ही अब खेल को शुरू करना है. देखना है कि ओवर नंबर 2 में वैभव पाटिल को बुलाया गया है. मैन फ्रॉम कोलीवली, वैभव पाटिल. फुल टॉस गेंद के साथ शुरुआत की वहां पर वैभव ने अपनी गेंदबाजी की, लेकिन एक कमजोर गेंद के ऊपर विकेट वहां पर हासिल करते हुए वैभव पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए. खडेकडे मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता वैभव माळीनं, परंतु प्रॉपरली टाइम तिथे करता आलं नाही. चांगला जेल पकडलाय. रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळते सूरज केनेच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना वैभव पाटील पहिला धक्का लागलाय चॅलेंज स्पोर्ट्स संघाला. वैभव माली इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. हालांकि फुल टॉस ये गेंद रही थी, हिट नहीं गेंद रही थी, लेकिन उसके ऊपर हिट नहीं लगा पाए और एक बहुत ही बेहतरीन कैच सूरज केने द्वारा पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए वैभव पाटिल. 20 पर ये पहला विकेट गिरा है चैलेंज स्पोर्ट्स का. इस मैच में उतना अच्छा परफॉर्मेंस नहीं रहा है वैभव माली का. हालांकि पिछले मैच में बहुत बढ़िया उनकी बल्लेबाजी रही थी, लेकिन इस मैच में सिर्फ 7 रन बनाकर वापस लौटते हुए. नए बल्लेबाज जतिन पाटिल अब आए हैं बल्लेबाजी के लिए. जतिन पाटिल मैन फ्रॉम कारीवली बल्लेबाजी के लिए आते हुए. सचिन भोईर, वैभव माली ने पारी की शुरुआत यहां पर की थी, लेकिन बहुत जल्दी यहां पर वैभव ने सचिन का साथ छोड़ा है. विकेट हासिल की पिछली गेंद के ऊपर वैभव पाटिल ने. नए बल्लेबाज अब जतिन पारी की शुरुआत यहां पर करते हुए. गेंदबाजी लगातार इसी प्रकार की करनी भी होंगी समीर. फिर से एक और अच्छी गेंद वहां पर बिल्कुल विकेटों के बीच में इस बार गेंद को रखा था. अपने विकेट को कवर करके एक सिंगल रन पूरा करते हुए वहां पर बल्लेबाज जतिन. हो, स्ट्राईक रोटेट करताना आणि पहिल्याच बॉलचा सामना करताना कुठेतरी मिडल करणं गरजेचं असतो आणि तो मिडल करताना दिसला जतीन. एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 21 धावा. इस बार देखना है ऊंचाई ज्यादा रही है स्ट्रोक में. प्रत्येक विषय गेंद के नीचे आते हुए और ये दूसरी सफलता मिलती हुई वहां पर वैभव पाटिल को. दोनों ओपनर बल्लेबाज, पहले वैभव माली और अब सचिन भोईर, दोनों को विकेट यहां पर हासिल करते हुए. बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज, अपने अंदाज में गेंद को खेला भी था, लेकिन एक बहुत ही बेहतरीन कैच प्रतीक विषय द्वारा और ये दूसरा विकेट अब यहां पर गिरता हुआ चैलेंज स्पोर्ट्स. जास्त उंच बॉल गेला, लांबी प्राप्त करता आली नव्हती आणि झेल स्वरूपामध्ये सचिन देखील बाद होताना आपण बघतोय. दोन्ही खेळाडूंना बाद केलं वैभव पाटीलनं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये.
चांगला पलटवार करून देतो आपल्या संघाला आणि थोडीशी आता अडचण वाढवण्याचा प्रयत्न केलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये वेगानं धावा बनल्या होता आणि तदनंतर कुठेतरी आता धावांचा वेग कमी करणं गरजेचं आहे, गोलंदाजाला पलटवार करणं गरजेचं आहे आणि तो बॅक आता इथे करून देत असताना नवीन बॅटर प्रितेश पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. प्रितेश पाटील आता इथून जबाबदारीने खेळेल का, कारण रिस्पॉन्सिबिलिटी आता त्याच्या खांद्यांवर देखील भरपूर वाढलेली आहे या सामन्याची. 21वा स्कोर कार्डवरती असताना 2 धक्के, टार्गेट 66 रन्स टू विन आणि 66 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळाला, परंतु आता तो मोमेंटम पुढे कॅरी फॉरवर्ड करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. ओव्हर द विकेट, ओहो बॅटची एज, स्लीप मध्ये एकही फिल्डर नव्हता, सुदैव मी म्हणेल प्रितेश पाटीलचं, बचावला गेलाय. डॉट बॉल. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद इस बार भी रही थी वहां पर वैभव पाटिल द्वारा बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे नए बल्लेबाज प्रितेश पाटिल, कहीं ना कहीं गैप तलाश करना चाह रहे थे, लेकिन एक बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर वैभव द्वारा. 2 विकेटें भी अब तक उन्होंने हासिल की है, लेकिन इस बार देखना है गेंद को निकाल दिया है बिल्कुल विकेटों के पीछे. इस बार गेंद आते हुए लॉन्ग स्टॉप की दिशा में 4 रनों के लिए. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपरली टायमिंग तर तेथे करता आलं नव्हतं प्रितेशला. बॅटची कडा आणि विकेट किपर कडनं मिस्टेक झाली आहे. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील या धावांचं संरक्षण जर करायचंय तर. पुन्हा रिप्लेमध्ये दाखवलं जातं हे पहा, ऑलरेडी किपर थोडंसं लेगस्टम्पच्या दिशेने आला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हलकासा बॅटच्या कडेला लागत असताना बॉल मागे निघून गेला, चौकार. सीधा स्ट्रोक इस बार लगाया वहां पर प्रितेश ने और गेंद इस बार जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत ये स्ट्रोक लगाया है प्रितेश पाटिल. सीधे बल्ले से इस बार गेंद को लॉफ्ट कर दिया है, स्टैंड एंड डिलीवर, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. काय टायमिंग होतं, प्रॉपर कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि धावफलकावरती धावा आता एकूण या सिक्सरच्या सहाय्यानं लागलेल्या आहेत त्या 31 धावा. 12:21 डाव सुरू झाला आणि आतापर्यंत 11 मिनिटे 2 षटकांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और 2 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया 31 रन बन चुके हैं. प्रितेश पाटिल और जतिन पाटिल अभी भी वहां पर मौजूद है, जबकि दोनों ओपनर बल्लेबाज सचिन भोईर और वैभव माली इस वक्त आउट होकर वापस जा चुके हैं. लेकिन बचे हुए जो 4 ओवर है 24 गेंदों में अब यहाँ से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 35 रन और चाहिए. 24 गेंदे और 35 रन. पहला ओवर जो रहा था सूरज केने का जिसमें उन्होंने 18 रन खर्च किए, लेकिन ये ओवर वैभव पाटिल का बहुत ही बेहतरीन रहा है. 2 सफलताएं भी अपनी टीम को दिलाई उन्होंने और सिर्फ 11 ही रन खर्च किए. और अब गेंदबाजी में कपिल केने ओवर नंबर 3 लेकर आते हुए कपिल. 24 गेंदों का खेल बचा हुआ है, 4 ओवर का खेल यहाँ से बचा हुआ जिसमें 35 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. तपस्या स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में ये एक बिग मैच यहाँ पर खेला जाता हुआ. कपिल विकेट के साथ वहां पर शुरुआत की है कपिल केने ने और बल्लेबाज जतिन अब आउट होकर वापस जाते हुए. ओवर नंबर 3 की शुरुआत यहां पर हुई है, बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज जतिन पाटिल, लेकिन उतनी बेहतर गेंद बल्ले पर नहीं ले पाए और अपना विकेट इस वक्त गवा दिया उन्होंने. ये तीसरा झटका लगता हुआ चॅलेंज स्पोर्ट्स को. चांगला झेल त्या ठिकाणी पकडल्या शॉर्ट कव्हरला आणि त्या क्षेत्ररक्षकाचे समर्थक भरपूर आहेत मला वाटतं की, कारण त्यानं कॅच पकडल्यानंतर भरपूर टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. जतीनला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय कपिल केने. कपिल केनेकडे चांगलं व्हेरिएशन आहे. बघूया आता कपिल केने या ठिकाणी या मॅच मध्ये संघाला पलटवार करून देणार का. तिसरी सफलता मिळाली. 31 धावा धावफलकावरती असताना 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, तदनंतर 11 धावा वैभवनं खर्च केल्या, 2 सफलता त्याला मिळाल्या आणि त्यानंतर आता कपिल केने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करताना दिसला तपस्या 11 सोनालेसाठी. बिल्कुल, कपिल केने विकेट टेकर गेंदबाज है और इकोनॉमिकल गेंदबाजी करने के लिए भी जाने जाते हैं कपिल. पहली गेंद के ऊपर विकेट उन्होंने हासिल की है. जतिन पाटिल इस वक्त आउट होकर वापस गए. नए बल्लेबाज अब योगेश भालेकर. 31 पर अब 3 विकेट हो चुके हैं. योगेश भालेकर पारी की शुरुआत वहां पर करते हुए. कपिल केने राइट आर्म ओव्हर द विकेट.
समोर लेफ्टी बॅटर योगेश भालेकर आल्या पहिल्याच चेंडूवरती ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट केले त्या ठिकाणी योगेश भालेकरनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना या एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 32 वर 32 रन्स. सिंगल के साथ यहाँ पर अपनी पारी की शुरुआत की है योगेश भालेकर ने नीचे बैकलिप का इस्तेमाल करते हुए एक सिंगल रन अपनी पारी का पूरा किया है. 32 पर स्कोर 32 रन यहाँ पर बन चुके हैं. अभी भी यहाँ से 34 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए. मॅच बनू शकतं, इथूनही तो प्रयत्न करावा लागेल आणि कपिल केने मध्ये ती क्षमता आहे. अप्पू कुंगले उद्या ऍक्शन मध्ये दिसणार आहे. आरसीसी राया संघ खेळलेल्या स्पर्धेमध्ये इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश रही थी वहां पर इस बार प्रीतेश पाटिल द्वारा. हालांकि इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत ही बेहतरीन सिक्सर लगाया था उन्होंने पिछले ओवर में, लेकिन इस बार कुछ अलग करना चाहते थे अपनी बल्लेबाजी में. एक और अच्छी गेंद, एक और डॉट गेंद यहाँ पर होती हुई कपिल केने द्वारा. कपिल केने पुन्हा एकदा प्रितेश पाटील समोर बॅटची कडा, मागे थर्ड मॅनला बॉल आणि मिळेल त्या ठिकाणी सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 33 33 रन्स ऑन द बोर्ड नाव. हळूहळू तर ही मॅच ही बनू शकतं ज्या प्रकारे खेळ मैदानामध्ये सुरू केला. विकेटचं महत्व भरपूर आहे की जसा विकेट गेला तदनंतर प्रितेशही थोडासा शांत होताना दिसला. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं कपिल केने वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. सिर्फ 2 ही रन खर्च किए अब तक उन्होंने अपनी गेंदबाजी में. ओव्हर द विकेट, ओ फ्लॅन मिस, पूर्णपणे बीट झाला होता, परंतु आता इथून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. या एका धावेने स्कोर 34 वर. बल्लेबाजों को आज़ादी भरी बल्लेबाजी करने का बिल्कुल मौका नहीं देते हुए वहां पर कपिल सटीक लाइन पर गेंदों को रखते हुए सिंगल में इस ओवर में ज़्यादातर रन आए हैं. हालांकि पहली गेंद के ऊपर विकेट उन्होंने हासिल की और अब तक सिर्फ 3 रन खर्च किए. 34 पर स्कोर, 34 रन बन चुके हैं. कपिल पुढचा बॉल, प्रितेश समोर, आता उडवलाय लांब लचक लांब पल्ल्याचा. टोल नाक्यावर तर गेला नाही ना, एवढा लांब षटकार मारलाय प्रितेश पाटीलनं. ग्रेट शॉट. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ प्रीतेश पाटिल के बल्ले से. पिछले ओवर की लास्ट गेंद के ऊपर भी उन्होंने सिक्सर लगा और इस ओवर की लास्ट गेंद के ऊपर भी एक दमदार हिट आता हुआ प्रीतेश पाटिल के बल्ले से. बहुत दूर इस बार गेंद को दे मारा है उन्होंने. 3 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया है 40 रन बन चुके हैं, लेकिन समय में सहयोग यहाँ पर करना होगा, तुरंत ही खेल को शुरू करना है. हो बरोबर, कारण आतापर्यंत 16 मिनिटे तुम्ही घेतलेले आहेत 3 षटकांसाठी आणि आता इथून थोडंसं स्पीडअप करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 40, अजूनही 26 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 3 ओव्हरचा केस संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 ला 3. जी बिल्कुल, पहले 3 ओवर में 40 रन बनाए गए, लेकिन आने वाले जो 3 ओवर है उसमें अब यहाँ से 26 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. प्रीतेश पाटिल वहां पर मौजूद है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस वक्त प्रीतेश पाटिल 17 पर बल्लेबाजी करे, सिर्फ 6 गेंदों का सामना करते हुए. देखना है कि गेंदबाजी में अब इस बार फिर से एक बार वैभव के हाथों में गेंद थमा दी गई है. वैभव पाटिल, पिछला ओवर जो उनका रहा था 11 रन देकर 2 अहम विकेटें उन्होंने हासिल की थी. एक बार फिर से कैप्टन ने उनके ऊपर भरोसा जताया है, लेकिन इस बार किस प्रकार से गेंदबाजी करेंगे वैभव, ये देखने वाली बात रहेगी. योगेश भालेकर उनके सामने रहेंगे पहली गेंद पर. बैठक स्ट्रोक लगाने की कोशिश रही थी, वहां पर एलिवेशन नहीं मिला है स्ट्रोक में. जमीन के सारे से इस बार एक सिंगल रन पूरा करते हुए वहां पर योगेश भालेकर. आज उस तरह से गेंद बल्ले पर नहीं ले पा रहे योगेश, मिडल नहीं कर पाए थे इस बार भी सही तरीके से, लेकिन उनके जो साथी बल्लेबाज है प्रीतेश पाटिल वो कमाल की बल्लेबाजी करे. 2 सिक्सर अब तक आ चुके हैं उनके बल्ले से और एक बाउंड्री. 41 पर स्कोर, 3 विकेट गंवाने के बाद चैलेंज स्पोर्ट्स 66 का टारगेट रखा गया यहाँ पर चैलेंज के सामने, लेकिन अब यहाँ से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 25 रन और चाहिए. 17 गेंद और 25 रन. फिर से वहां पर एक और दमदार स्ट्रोक आता हुआ, पिकअप शॉट और गेंद को भेज दिया है लॉन्ग लेग की दिशा में 6 रनों के लिए. प्रीतेश पाटिल कमाल की बल्लेबाजी करते हुए. चर्चा करत होतो ना की त्याच्या येण्यानं संघाची ताकद वाढली आणि
ताकदवर हा खेळाडू आहे. काय इनिंग आज सादर केली आहे. इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग, एक्सलंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आज डाव त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि काय फटका खेचलाय, पिकअप शॉट सर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल सिक्सर. वाकई में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी वहां पर प्रीतेश पाटिल द्वारा. कुछ वक्त के लिए ऐसा लग रहा था कि शायद चैलेंज स्पोर्ट्स फंस रही इस मैच में, लेकिन प्रीतेश पाटिल ने अब तक जो बल्लेबाजी की है वो बहुत ही बेहतरीन रही है. फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन इस बार फंस गए वहां पर प्रीतेश. कॉटन बोल्ड होकर अब वापस जाते हुए विकेट एक और हासिल की है वैभव पाटिल ने. ये तीसरा विकेट हासिल किया है उन्होंने. चांगला लेन बॉल होता आणि त्याच्यानंतर समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स होत असताना बॅटरकडे बॉल आला आणि चांगला झेल पकडल्या स्वतः गोलंदाजानं. सॉफ्ट डिसमिसल, विकेट प्राप्त केली प्रीतेश पाटीलची. आणि इथून धावफलकावरती धावा तुम्ही पाहता. सध्याच्या घडीला 47 असताना प्रीतेशनं एक महत्वपूर्ण उपयुक्त डाव आपल्या संघासाठी जरूर साकारला, परंतु सामना त्याला फिनिश करता आला नाही. आता समीकरण येणारे 15 बॉल 19 धावांची गरज आहे. जी बिल्कुल, 15 गेंदें बची हुई है अभी इस मैच में और रन चाहिए 19. प्रीतेश पाटिल आउट होकर वापस गए, लेकिन आउट होने से पहले जिस तरह से उन्होंने स्ट्रोक लगाए, जो पारी उन्होंने खेली है वो बहुत ही बेहतरीन रही है. हालांकि मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. 15 गेंदें बची हुई जिसमें 19 रन चाहिए यहाँ से इस मैच को जीतने के लिए. जबकि नए बल्लेबाज अब आते हुए अजय पाटिल, हिटमैन ऑफ भरोडी अजय पाटिल. चैलेंज स्पोर्ट्स के जो खिलाड़ी इस वक्त प्लेयर्स पवेलियन में, आपको कुर्सियों पर बैठना इस बात का ध्यान दे. देखिए वरना 2 रनों का पेनल्टी है, इस बात का ध्यान देना है. कुर्सियों पे आप बैठे. अजय पाटिल नए बल्लेबाज पारी की शुरुआत अब करते हुए. 4 विकेटें गिर चुकी है, 47 पर 4, 19 रन और यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए. आज देर रात का एक और बेहतरीन मुकाबला आप देख रहे. चैलेंज स्पोर्ट्स और तपस्या स्पोर्ट्स के बीच में ये मुकाबला चलता हुआ. एकता ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए शाहिद खान प्रेजेंट एकता ट्रॉफी और फ्रेंड्स ग्रुप. शाहिद खान के जो तमाम दोस्त अहबाब है उनके द्वारा और शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है. जमीन के सहारे से इस बार इस गेंद को खेल दिया वहां पर नए बल्लेबाज अजय पाटिल ने, सिंगल के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए. स्ट्राइक रोटेट करत असताना आणि अजय पाटील स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना हिटमॅन ऑफ बरोडी या नावानं करत या खेळाडूला ओळखलं जातं. आणि खरं म्हणजे आता त्याच्यासाठी आता इथून खऱ्या अर्थानं ती पोझिशन आहे, कारण येणारे 14 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. धावा तेवढ्याही मोठ्या नाहीयेत, परंतु आता ही जी परिस्थिती आहे, कारण मिडल ऑर्डरला आल्यानंतर विकेट वाचून या धावा करायच्या आहेत. फिर से वहां पर देखना है, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद है फलक में, बल्लेबाज की जान है हलक में और विकेट वहां पर गिरता हुआ. योगेश भोईर बैक टू पवेलियन. योगेश भालेकर मैदानाच्या बाहेर झाला आणि समोर लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. वैभव पाटील या ओव्हरमध्ये आणखी 2 विकेट त्यानं प्राप्ती केल्या. काय गोलंदाजी केली वैभव पाटीलनाच. धावा बरोबर त्याच्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु 4 विकेट्स आतापर्यंत त्यानं प्राप्त केलेले आहेत. नडलाय आर्यन भोईर आज संघामध्ये नसताना वैभव पाटीलनं खरं म्हणजे आज त्याची जबाबदारी घेतली असंच आपण म्हणू शकतो. 4 फलंदाजांना आतापर्यंत त्यानं बाद केल्या. तपस्या 11 सोनालेसाठी तारणहार तो बनलाय. मॅच बनली आहे, कारण येणाऱ्या ओव्हरमध्ये कदाचित कपिलचं षटक येऊ शकतं आणि कपिल नेहमीच अशा परिस्थितीमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना आपण त्याला बघितलेलं आहे. आणि हे 4 विकेट वैभव पाटीलचे कुठेतरी दबावामध्ये टाकताना दिसत आहेत. 48ला 5, येणारे 13 बॉल सामना जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची गरज आहे. क्या बेहतरीन गेंदबाजी रही है वहां पर. कोहिनूर ऑफ कोहलीवली के नाम से जाने जाते हैं वैभव पाटिल. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, अब तक 4 विकेटें उन्होंने हासिल की है. नए बल्लेबाज किशोर मुकादम. अड़तालीस पर 5 विकेट, 48. किशोर पारी की शुरुआत करते हुए ऑन दी अप इस गेंद को खेल दिया वहां पर नए बल्लेबाज किशोर ने और सिंगल को डबल में वहां पर कन्वर्ट करते हुए दोनों ही बल्लेबाज. तालमेल जो रहा है वो बहुत ही बेहतरीन. आंखों ही आंखों में पहले सिंगल रन पूरा किया और तेज कदमों के साथ दूसरा रन भी पूरा करते हुए वहां बल्लेबाज. इन 2 रनों की मदद से यहाँ पर जो स्कोर बनाया गया है 50 रन पूरे होते हुए चैलेंज स्पोर्ट्स 4 ओवर की समाप्ति के बाद. 12 गेंदे और अब रन यहाँ से चाहिए समीर, 16 रन चाहिए. 12 चेंडू आणि 16ची गरज आहे.
चर्चा तीच करत होतो की आता कॅप्टन कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार, कारण अत्यंत महत्वपूर्ण हे षटक आहे. शेवटच्या षटकापेक्षा सेकंड लास्ट जे षटक असतं ते भरपूर महत्वाचं असतं. आणि आता सेकंड लास्ट ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येते गोलंदाजी करणार, एकता ट्रॉफीमध्ये ग्रामीण क्रिकेट आणि त्याचबरोबर BC4 भिवंडीचं सिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. आणि आज खरं तर पहिल्याच दिवशी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाताना दिसते. ज्या प्रकारचा खेळ आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला. मजर खान, आता एक नजर टाका तुम्ही, सध्या प्रत्येकी प्रेक्षक स्टँडमध्ये एकही प्रेक्षक स्टँड खाली नाहीये. म्हणजे यावरून कळून येते की ही स्पर्धा आता प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली आहे. जी बिल्कुल, उसका कारण ये है कि जैसे कि जितने भी कैप्टन्स यहाँ पर आए और इंटरव्यू में वो कह रहे हैं कि यहाँ का ये सबसे बड़ा टूर्नामेंट है एकता ट्रॉफी, और सभी टीमों को इंतज़ार भी रहता है इस टूर्नामेंट का, क्योंकि खास बात ये रहती है कि डे नाइट ये टूर्नामेंट रहता है और रूल्स जो है इस टूर्नामेंट में सभी टीमें उसको फॉलो भी करें. खेल की शुरुआत होती हुई कपिल कहने एक बार फिर से गेंदबाजी के लिए 12 चेंडू शिल्लक आहेत. 16ची गरज यावेळेला, धावबाची संधी आहे. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि पहा त्या फिल्डरचे फॅन्स भरपूर आहेत. मगाशी एक झेल घेतला तेव्हाही भरपूर टाळ्या वाजल्या, आता बॉल अडवला तेव्हाही भरपूर टाळ्या वाजतायत. मुझको तो ऐसा लग रहा है कि वो जो खिलाड़ी है वो उसी गांव के खिलाड़ी जो समर्थक है. असंच वाटतंय. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 51, येणारे 11 बॉल आणि 15ची गरज. कपिल केने समोर, किशोर मुकादम, बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम. परंतु आता यावेळेला कपिल केने, भिवंडीचा लसित मलिंगा, गोरसईचा लसित मलिंगा, आणि त्याने केली शिकार किशोर मुकादमची. जी बिल्कुल, यहाँ पर एक और विकेट गिरता हुआ चैलेंज स्पोर्ट्स का. किशोर मुकादम इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. चला, मेन गेटवर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की थोडं बाजूला वा, तिथून आमचे पाहुणे येत आहेत. येस, बरोबर, थोडंसं बाजूला वा. तुमच्यासाठी स्टँड आहेत, स्टँड मध्ये बसा. त्या ठिकाणी कुरूंचे खेळाडू आहेत का दादा? विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आणि नवीन फलंदाज विश्वास जाधव, मॅन फ्रॉम पोगाव आय थिंक. विश्वास जाधवकडे देखील ती क्षमता आहे, मोठे फटकेबाजी तोही करू शकतो. परंतु आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल ते अजय पाटीलला. चर्चा आपण करत होतो की प्रितेश पाटील चांगला खेळला, परंतु एकच खंत त्यालाही वाटली असेल की मला मॅच फिनिश करता आली नाही. आणि धावसंख्या आता धावफलकावरती, येणारे बॉल 10 शिल्लक. सामना जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं कपिल केने जे हाताळतोय, कारण कपिलनं पहिल्या षटकामध्ये देखील एक सिक्सर जरूर आला होता, 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता यावेळेला पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव. त्याच्या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वास जाधवनं. आणखी एक डॉट बॉल येतोय. प्रत्येकी डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना या ठिकाणी क्या गेंदबाजी हो रही है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी वहां पर कपिल द्वारा. नए बल्लेबाज विश्वास आए सफल होकर गेंद को खेलना चाहते थे, वहां पर गेंद की लाइन से पूरी तरीके से अपने आप को अलग कर दिया था और ऑन साइड में एक बड़ा धमाका करने की कोशिश. हो, यावेळेला ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल खेचला आणि बॉलला फेकून दिला थेट सीमारेषेच्या बाहेर. विश्वासवरती विश्वास ठेवलाय कॅप्टननं आणि त्याने ठोकलाय सिक्सर. व्हाट अ हिट, बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आया विश्वास के बल्ले से. मैन फ्रॉम पोगाव, गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. एक बड़ा धमाका किया वहां पर बल्लेबाज ने. सिक्सर के साथ यहां पर अपना अकाउंट ओपन करते हुए, पारी की शुरुआत करते हुए विश्वास जाधव. या सिक्सरनं आता पूर्णपणे मॅचचं गणित बदलवलेलं आहे. कपिल केनेच्या विरुद्ध अशा प्रकारचे फटके आपण फार कमी पाहतो. आणि राऊंड द विकेट आता कटर आहे. यावेळेला चांगला कमबॅक. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल. आता समीकरण बदललंय. 57 धावा धावफलकावरती 9ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील इथून आता 7 आणि 9 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल. ओहो, पुन्हा हुक केलाय, शफल होऊन बॉल हवेत आहे. विकेट की धावा, आणि त्या ठिकाणी कॅच सुटलाय. करण कदम आज पूर्ण मॅच मध्ये ऑफ कलर दिसला. आणि इथे काय धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. फायनली विश्वास मैदानाच्या बाहेर जाणार आहे, परंतु एक धाव देखील वाचू शकली असती. आणि इथून आता 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत
58 जी बिल्कुल, यहाँ पर एक और विकेट गिरता हुआ विश्वास इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, हालांकि कैच वहां पर जरूर ड्रॉप हुआ है करण कदम द्वारा। ओवर की समाप्ति भी अब यहाँ पर हो चुकी है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है कपिल केने द्वारा। 2 ओवर किए, 16 रन खर्च किए और 2 विकेटें भी उन्होंने हासिल की है। लेकिन अब यहाँ पर काम खत्म नहीं हुआ है, क्योंकि लास्ट ओवर का खेल अब यहाँ से शुरू होने जा रहा है। इस मैच का क्लाइमैक्स अब यहाँ पर शुरू होने जा रहा है। 6 गेंदें और 8 रन चाहिए अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए। अजय पाटिल और उनका साथ देने के लिए अब प्रशांत पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए। व्हाट अ मैच, बहुत ही बेहतरीन ये मुकाबला इस वक्त चलता हुआ। छह गेंदे 8 रन। अब ये देखना है कि लास्ट ओवर में कौन से गेंदबाज को बुलाया जाता है। शायद करण कदम उनको गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है। यस, लास्ट ओवर में करण कदम के हाथों में गेंद थमा दी गई है। पहले गेंद का सामना करेंगे वहां पर प्रशांत पाटिल। 6 गेंदे और 8 रन। पारी की शुरुआत करते हुए अपने आप को थोड़ा सा तैयार करते हुए प्रशांत, क्या बेहतरीन मुकाबला रहा है समीर। ये आज की रात का सबसे अच्छा मुकाबला भी हम कह सकते हैं BC4 फॉर्मेट का। हो नक्कीच. आणि 2 महान संघ ज्या वेळेला एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला हे युद्ध मोठं होत असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि ते 2 महान संघ आज एकमेकांच्या समोर आले आणि ते युद्ध आज एकता ट्रॉफी 2026 मध्ये बघायला मिळालं. चैलेंज स्पोर्ट्स डिफेंडिंग चैंपियन है, लेकिन कहीं ना कहीं ये 66 रन बनाने के लिए दांतों तले लोहे के चने चबाने पड़ रहे हैं यहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स को। 7 विकेट गिर चुकी है। समय में सहयोग करना है, तुरंत ही अब खेल को शुरू करना है। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए करण कदम आते हुए। 6 गेंदे और 8 रन चाहिए यहाँ से इस मैच को जीतने के लिए। विकेट कीपर सूरज केने, प्लीज खेल को अब शुरू करना है। करण, हो पहिला बॉल. करण कदम बॅटिंग मध्ये फ्लॉप शो राहिलाय, फिल्डिंग मध्ये फ्लॉप शो राहिलाय. हिरो बनण्याची संधी आहे गोलंदाजीमध्ये करण कदमला. जी बिल्कुल, पहली गेंद जो रही है वो एक अच्छी गेंद रही है, थोड़ा सा नीचे गेंद रह गई है। सबमरीन ये डिलीवरी रही है, डॉट गेंद के साथ यहाँ पर अपने ओवर की शुरुआत की है। इस बार देखना है बल्ले का ऊपरी सिरा लगा है, वहां पर 1 रन तो पूरा कर लेंगे वहां पर बल्लेबाज। दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल रन अब स्कोर में जुड़ता हुआ। 4 गेंदे और 7 रन चाहिए अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए। बघा चालू सामन्यातील विजेता संघ आणि मॅगी 11 सेमीफायनलचा सामना, यानंतर एक ग्रामीणचा सामना होईल आणि त्यानंतर तो सेमीफायनलचा सामना होणार आहे. लक्षात ठेवा, चालू सामन्यातील विजेता संघ आणि मॅगी 11 आजच सामना होणार आहे, आजच्या रात्रीच. क्या बात है, इस मैच के बाद एक ग्रामीण का मैच, फिर उसके बाद एक और सिटी का मैच। करण फिर से एक और अच्छी गेंद वहां पर, बल्लेबाज इस बार थोड़ा सा दूर की तरफ रखते हुए करण कदम। पहली 3 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया उन्होंने। वड़ा, क्या बेहतरीन ये मुकाबला चल रहा है समीर। बढिया. कटर होता, टप्पा पडला, बाहेर निघाला आणि आता अजय पाटील समोर. अग्नि परीक्षा त्याची आहे. 3 बॉल 7 ची गरज. राउंड द विकेट. ओ पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आहे आणि केक डॉट बॉल. अजय कदम समोर लाईन मेंटेन ठेवली, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत. जी बिल्कुल, तीसरे अंपायर की यहाँ पर मदद ली गई है। चैलेंज स्पोर्ट्स बल्लेबाजी वाली टीम द्वारा यहाँ पर तीसरे अंपायर की मदद ली गई है। लेकिन जिस प्रकार से अब तक गेंदबाजी हुई है करण कदम द्वारा, वो बहुत ही बेहतरीन रही है। देखना है कि क्या फैसला आता है वहां से तीसरे अंपायर द्वारा। यस, फेयर डिलीवरी। बिल्कुल, क्योंकि बल्लेबाज जो है कि थोड़ा सा सफल हो गए थे, इसीलिए ये फेयर डिलीवरी यहाँ पर करार दी गई है। लेकिन अब यहाँ से जो समीकरण है इस मैच का, 2 गेंदे और 7 रन। व्हाट अ मॅच. करण कदम आता हिरो बनण्याच्या तयारीमध्ये आहे, परंतु समोर अजय पाटील, हा भरोडीचा हिटमॅन कसा मागे राहणार. ठोकलाय त्याने सिक्सर आणि सामना शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू 1 धावेची गरज. हिटमैन ऑफ भरोडी के बल्ले से एक बड़ा हिट आता हुआ, गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। व्हाट अ हिट, व्हाट अ बैटिंग अजय पाटील द्वारा। 2 चेंडू आणि 7 ची गरज असताना आलेला सिक्सर. येणारा आता शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. ही धाव पूर्ण केली, चॅलेंज संघ विजयी. येथे डॉट बॉल आला
तर सुपर ओव्हर एकता ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हर तुम्हाला बघायला मिळेल का? क्लोज फिल्डर सेट करण्यात आल्यात. अजय पाटील अंडर प्रेशर काय फटका त्याने खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या बिलकुल. प्रकारे सिक्सर आपल्याला बघायला मिळाला करण कदमच्या विरोधात. अक्रॉस द लाईन ताकद भन्नाट या फलंदाजाकडे आणि लांब लचक षटकार खेचत असताना मारलाय. शेवटचा एक बॉल आणि लास्ट गेंद के साथ वहां पर करण कदम, एक गेंद और एक रन. चॉप किया इस गेंद को वहां पर अजय ने, रन के लिए निकली है. देखना क्या कुछ हुआ है वहां पर. आउट हो गए वहां पर बल्लेबाज और एकता ट्रॉफी का ये पहला सुपर ओवर मैच अब यहां पर शुरू होने जा रहा है तपस्या स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में. क्या बेहतरीन ये मैच रहा और क्या बेहतरीन गेंदबाजी रही है लास्ट ओवर में करण कदम द्वारा. लगातार बल्लेबाज से दूर की तरफ गेंद को रखी थी और ये लास्ट गेंद भी उसी तरह से रही थी. चॉप जरूर किया था इस गेंद को अजय ने और रन के लिए निकल पड़े थे. क्या कुछ नहीं हुआ पहले ही दिन में, पहले ही रात में. मजर सर ज्या प्रकारे पहिल्याच दिवसामध्ये पहिल्याच रात्रीमध्ये सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. एकता ट्रॉफीचा थरार आहे म्हणून प्रेक्षक आता इथून एकही प्रेक्षक जराही बाजूला हटत नाहीये. चला लवकर आपण फलंदाज पाठवायचे चॅलेंज स्पोर्ट्स. जी बिल्कुल, तुरंत ही आपको बल्लेबाज भेजना है. देखिए इसीलिए तो आज पहला जब मुकाबला शुरू हुआ था समीर, तभी मैंने कह दिया था कि एकता ट्रॉफी की जो खास बात है इस टूर्नामेंट में जो मैचेस होते हैं वो बहुत ही क्लोज इनकाउंटर में जाते हैं.